पत्र लिहिण्यास कारण की कायचा अभ्यास करून राहिले? अभ्यास नाही करू राहिलो मी, विद्यापीठाला पत्र लिहून राहिलो. असं काय? लिवा पत्र लिवा. त्याच्यापेक्षा फोन लावा. पत्र कायसाठी लिहून राहिले? कायसाठी? बियाण्यावर योग्यरित्या संशोधन करण्यासाठी पत्र लिहून राहिलो मी. म्हणजे सध्याच्या संशोधनामध्ये काय समस्या आहे तुम्हाला? कारण की आपल्याला जे झडती लागू राहिले की नाही त्याच्यापासून आपण काही समाधानी नाही आहे. आपल्याला झडती शिल्लक पाहिजे. मग तुम्हाला काय वाटते आता विद्यापीठानं काय केलं पाहिजे? माय म्हणणं आहे विद्यापीठानं गाजरगवतापासून, लयाळीपासून, हैराईपासून काही ना काही शिकलं पाहिजे. कालच्या व्हिडिओत तर तुम्ही गावाला सांगून राहिले की गाजरगावात हलकट आहे. या हलकटापासून शिकायसारखं काय? आता आपण वावरं तयार करतो. वावरं पेरायच्या पहिले आपण त्याच्यात गावरान खत टाकू दे, बियाणं आणतो. गहू म्हणा, मक्का म्हणा, हरभरा, ज्वारी जे काय असेल ते आणतो. प्रत्येक बियाण्याला आपण पहिले बीज प्रक्रिया करतो. तरी बी आपल्या बियाण्याची उगवण क्षमता 100% नाही आहे. काऊन नाही आहे? आता ते बी आम्हाला माहित असतं तर आम्ही शास्त्रज्ञ असतो बा. साधी गोष्ट आहे. आता आपण गहू पेरतो. गहू काढणं झाल्यावर आपण काय करतो? वावर फुकून देतो, पेटून देतो. वावर पेटून दिल्यावर तर सगळं बीजवाई मरून जायला पाहिजे ना तणाची. तरी बी गाजर गवत येतेच. म्हणजे त्याची उगवण क्षमता किती आहे? हाव राजा, ते साला अमर असेल काय हो? पण गव्हाचं, हरभऱ्याचं तसं नाही. त्याला एवढी बीज प्रक्रिया केल्यावर बी ते 100% उगवण क्षमता नाही आहे. हाव राजा, हे विचार करायसारखी गोष्ट आहे. आता संशोधन असं झालं पाहिजे की हरभऱ्याच्या 2 दायंब्या जरी झाल्या आणि त्या वावरात पडल्या तर दोन्ही ठिकाणी 2 झाडं आले पाहिजे. गव्हाचा कणूर बी पडला पाहिजे तर गहू आला पाहिजे. म्हणजे लोक कावले पाहिजे की काय बा किती गहू येऊ राहिला हा, किती हरभरा येऊ राहिला हा. असं पतला करायला लागला पाहिजे. बरं, गाजर गवताची इम्युनिटी एवढी मजबूत आहे की तुम्ही भारीतलं भारी तणनाशक शिपा, ते मरत नाही, त्याचं काहीच होत नाही. मी सांगून तर राहिलो, मला वाटते ते सायाचं अमरच आहे. मी तर म्हणतो येईन गाजर गवतावर गव्हाले हरभऱ्याले क्रॉस केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर कलमा बांधा येईन गाजर गवतावर आणि ते बियाणं मार्केटमध्ये आणा. मला तर अजून बी वाटते की त्या रावणासारखं याच्या बोंबीत बी अमृतच असेल आणि ते अमरच आहे.